हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। बीड आणि परभणीच्या दुर्घटनेवर आज चर्चेची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस, पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव झाला, त्यामुळे कोणतीही चर्चा झालेली नाही। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड आणि परभणी या दुर्घटनेवरती चर्चा केली जाणार असल्याचं आश्वासन दिलेलं आहे। तर विरोधकांना या संदर्भात चर्चेचं आश्वासन दिल्यानंतर विरोधक आता सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आता असणार आहे। दुसरा दिवस सुद्धा गाजणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आश्वासन देण्यात आलंय, बीड आणि परभणी संदर्भात या दुर्घटनेसंदर्भात आज चर्चा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। अगदी बरोबर आहे। खरं तर आजपासून खऱ्या अर्थाने जे ते खऱ्या अधिवेशनाला जी ती सुरुवात झालेली पाहायला मिळेल, कारण का चर्चा या सगळ्या अधिवेशनाची जी आहे ती आजच्या टप्प्यामध्ये होणार आहे। कारण का काल शोकप्रस्ताव आणि इतर विधेयक झाल्यानंतर आज जो आहे तो महत्त्वाचा दिवस पाहायला मिळतो आणि या दिवशी बहुतांश सगळे नेते जे आहेत ते नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। स्वतः उद्धव ठाकरे देखील विधान परिषदेच्या कामकाजामध्ये जे आहेत ते सहभाग घेणार आहेत। कदाचित ते देखील या सगळ्यांच्या मुद्द्यावरती जे आहेत ते भाष्य करू शकतात। आदित्य ठाकरे देखील नागपूरमध्ये जे आहेत त्यांच्यासोबत दाखल झालेले आहेत। ते देखील विधानसभेमध्ये त्यांची ताकद, महाविकास आघाडी आणि एकंदर शिवसेना उद्धव ठाकरेंची 20 आमदार जे आहेत ते विधानसभेमध्ये आहे, म्हणजे त्यांची ताकद जी आहे ती दाखवली जाईल या सगळ्याच्या माध्यमातून। आणि निश्चितचपणाने बीड आणि परभणीमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांच्या माध्यमातून सरकारला घेरण्यासाठी, सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांकडून प्रयत्न केले जातील आणि त्यामुळे कदाचित या अधिवेशनाच्या सुरुवातीला, म्हणजे सुरुवात होण्यापूर्वी जे ते या सगळ्यांकडून याच पार्श्वभूमीवरती विधानसभेच्या पायऱ्यांवरती जे विधानमंडळाच्या आंदोलन देखील केले जाऊ शकतात। अशा प्रकारची रणनीती जी आहे ती एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सध्या या सगळ्या नेत्यांच्या बैठकांच्या माध्यमातून सुरू आहे। कारण का महाविकास आघाडीचे आणि निश्चितपणाने सत्ताधारी पक्षाचे देखील आमदार, मंत्री आणि इतर नेते जे आहेत ते एकाच हॉटेलमध्ये जे ते राहण्यासाठी आहेत। त्यामुळे या सगळ्याच्या माध्यमातून सरकारला घेरण्यासाठी निश्चितपणाने महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जाऊ शकतात आणि त्यांना उत्तर देणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे। आणि मुख्यमंत्री नेमकं बीड आणि परभणीच्या ज्या घटना घडल्या त्यावरती नेमकं उत्तर काय देणार आहेत आणि ते उत्तर या विरोधकांना पटणारा आहे का, त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं दिवसभर ठरणार आहे की विधानमंडळाचं कामकाज सुरू झाल्यानंतर ते सुरळीत कामकाज होतंय की या विरोधकांच्या या दोन घटनांमुळे आक्रमक भूमिका पाहायला मिळेल। आणि जर का आक्रमक भूमिका पाहायला मिळाली तर निश्चितपणे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये गदारोळ होऊ शकतो आणि या दोन घटनांचे पडसाद जे आहेत ते संपूर्ण राज्यभर उमटत आहेत। आणि त्यामुळेच कालच्या दिवशी देखील, पहिल्या दिवशी देखील विधानसभेमध्ये नाना पटोले असतील किंवा इतर वडेट्टीवार असतील, या सगळ्यांनी जे ते यावरती भाष्य केलेलं पाहायला मिळत होतं। विधान परिषदेमध्ये देखील अंबादास दानवेंनी जे ते यामध्ये भाष्य केलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्या दिवसापासूनच जे ते या गोष्टींचा पडसाद जे ते अधिवेशनामध्ये पडत होते, परंतु आजचा दुसरा दिवस आहे आणि आज चर्चा होईल असं प्रकारचं चित्र दिसतंय। कारण का काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जे आहेत ते राहुल नार्वेकरांनी चर्चा करायला वेळ देतो अशा प्रकारची भूमिका घेतली होती। त्यामुळे आज त्यांना जर का या गोष्टींवरती वेळ दिला नाही तर आणखीन गदारोळ जे आहे ते विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये होऊ शकतो। जी रोहन, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।